इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाटी मुगाची डाळ घातली आहे. एका मध्यम आकाराच्या वाटीने इथे मी हे सर्व प्रमाण घेतले आहे. सेम त्याच वाटीने यामध्ये पाव वाटी तांदूळ आणि साधारण 4 चमचे इतके उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळ घातल्यामुळे आपला हा जो नाश्ता आहे तो अगदी कुरकुरीत होण्यास मदत होतो. आता हे सर्व जिन्नस आपण ज्या बाउलमध्ये घातले होते त्यामध्ये भरपूर पाणी ओतायचे आणि हाताने चोळून अशा प्रकारे व्यवस्थित ते धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा पाणी ओतून हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. तर इथे मी 3 वेळा हे डाळ आणि तांदूळ धुवून घेतले. आता यामध्ये भरपूर पाणी ओतायचे आणि झाकण ठेवून 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. तर पहा, इथे मी हे 6 ते 7 तास भिजत ठेवले होते आणि साधारण 7 तासानंतर इथे मी हे उघडून पाहते आहे. तर हे सर्व डाळ आणि तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत. तर आता ही डाळ अशा प्रकारे हातावर किंवा बोटाने हलकेच दाबली असता ती सहजपणे तुटली गेली तर डाळ व्यवस्थित भिजली आहे असे समजायचे. तर आता या डाळीतील पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे. त्यासाठी एका भांड्यावर मी अशा प्रकारची एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये ही भिजत ठेवलेली डाळ घालून घेतली. म्हणजे डाळीतील पाणी निथळून खालील भांड्यामध्ये जाते आणि चाळणीवर ही डाळ अशा प्रकारे राहिली जाते. आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये पळीने हे भिजत ठेवलेली डाळ आणि तांदूळ आहे ते घालायचे आहे. तरी ते आपण मूग डाळीचा जो नाश्ता बनवत आहोत त्यासाठी तो आणखीन टेस्टी व्हावा यासाठी डाळ वाटून घेतानाच त्यामध्ये 4 मिरच्या, अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीरची देठे, कढीपत्ता आणि आले घालायचे. आता मिक्सरमधून हे अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मिक्सरमधून हे सर्व जिन्नस घालून मी ही मूग डाळ व्यवस्थित अशी बारीक वाटून घेतली आहे. अगदी स्मूथ पेस्ट आपल्याला ही बनवून घ्यायची आहे. तयार केलेली ही मूग डाळीची पेस्ट आहे ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता उरलेली जी भिजत ठेवलेली मूग डाळ आहे ती देखील आपण अशाच प्रकारे वाटून घेणार आहोत. परंतु आता यामध्ये आपण हिरवी मिरची, आलं किंवा कोथिंबीर वगैरे घालणार नाही. तर आहे तशीच आपण ती वाटून घेणार आहोत. ती देखील अगदी स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली ही मूग डाळ मी काढून घेतली आहे. आता पळीने व्यवस्थित हलवत ती व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. तर आता यामध्येच 4 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आणि पुन्हा एकदा पळीने व्यवस्थित हलवत चांगले मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व साहित्य आहे ते या मिश्रणामध्ये चांगले एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे आहे. तर पळीने इथे मी एकसारख्या डायरेक्शनमध्येच हे व्यवस्थित हलवून घेते आहे. तर वाटल्यास तुम्हाला हे मिश्रण थोडेसे घट्टसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन अर्धा कप पाणी घालू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे. तर आता हळद घातल्यामुळे या मिश्रणाचा रंग देखील थोडासा चेंज झालेला तुम्हाला दिसतच असेल. तयार केलेले हे मिश्रण आहे ते आपण झाकण ठेवून आणखीन 15 ते 20 मिनिटासाठी तसेच ठेवून देणार आहोत. तर या नाश्त्यासोबत खाण्यासाठी एक भन्नाट टेस्टी अशी चटणी इथे मी बनवत आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचे काप, 1 वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे आणि पाव वाटी डाळव घेतला आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालायचे. तर आता यामध्येच 4 हिरव्या मिरच्या मुठभर, कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 10-12 कढीपत्त्याची पाने, 1-1.5 इंच आल्याचे काप, 2 इंच दालचिनीचे बारीक करून तुकडे, 1 हिरवी वेलची, 4-5 लवंग आणि काळी मिरी घालायची. यामुळे आपली चटणी टेस्टी होण्यास मदत होते. तर आता हे सर्व साहित्य आहे ते देखील आपण या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. तर इथे मी हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आहे. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे. आता आवश्यकतेनुसार यामध्ये थोडेसे पाणी ओतायचे आणि अगदी बारीक होईपर्यंत मिक्सरला ते वाटून घ्यायचे आहे. तर पहा अशा प्रकारची आपली अगदी बारीक अशी वाटून घेतलेली ओल्या नारळाची टेस्टी चटणी तयार झाली आहे. तयार केलेली ही चटणी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता या चटणीला तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतली. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. आता ही जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची, 10-12 कढीपत्त्याची पाने घालायचीत आणि सर्वात शेवटी यामध्ये लाल सुक्या 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या. तयार केलेला हा तडका या चटणीवर घालायचा आणि चमच्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा तडका देखील आपला या चटणीला देऊन झालेला आहे. चमच्याने व्यवस्थित हलवून घेतली आणि अशा प्रकारे या मुगाच्या डाळीच्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी टेस्टी अशी चटणी तयार झाली आहे. तर आता तयार केलेली चटणी आहे ती बाजूला ठेवून देऊया आणि झाकण ठेवून जो आपण मूग डाळीचे मिश्रणाचे भांडी बाजूला ठेवले होते त्यावरील झाकण काढायचे आणि पहा यामध्ये घातलेला रवा आहे तो देखील छान असा या मिश्रणामध्ये भिजला गेलेला आहे. रवा घातल्यामुळे काय होतं
तर आपण जो नाश्ता बनवत आहोत म्हणजे मुगाच्या डाळीचे आपण डोसे बनवत आहोत. तर हे डोसे कुरकुरीत होण्यास मदत होते, शिवाय तव्यापासून सुटायला हे डोसे रवा घातल्यामुळे मदत होते. तर पळीने हे मिश्रण मी पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेतली आणि एका छोट्या भांड्यामध्ये थोडेसे मिश्रण काढून घेतले. तर आता डोसे बनवण्यासाठी हे मिश्रण आणखीन थोडेसे पातळसर हवे होते, म्हणून मी यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतले आणि अशा प्रकारे सैलसर अगदी डोश्याच्या पिठाप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे. गॅसवर इथे मी एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे. त्यावर पळीने एक पळी मिश्रण मध्यभागी अशा प्रकारे घालायचे आणि गोलाकार फिरवत अशा प्रकारे डोसा घालून घ्यायचा आहे. अगदी पातळसर स्वरूपात आपल्याला हा डोसा बनवून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता हा डोसा मिडियम आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर 1 मिनिट खालच्या बाजूने भाजल्यानंतर अशा प्रकारे कलत्याने अलगदपणे तो उचलायचा आणि पलटी करून घ्यायचा. आता खालच्या बाजूने देखील आपल्याला हा डोसा अर्धा मिनिट व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. नंतर हा डोसा आपण कलत्याने पलटून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपला हा डोसा आता कुरकुरीत तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या सर्व मिश्रणाचे डोसे बनवून घ्यायचे आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल अगदी कुरकुरीत आणि टेस्टी असा हा डोसा आपला तयार झालेला आहे. सोबतच ओल्या नारळाची जी चटणी आहे ती देखील अगदी भन्नाट झाली आहे. तयार केलेले हे गरमागरम डोसे अगदी कुरकुरीत होतात आणि या ओल्या नारळाच्या चटणीसोबत खायला देखील अगदी टेस्टी लागतात. तर प्रोटीनने भरपूर असा हा मूग डाळीचा नाश्ता एकदा नक्की करून पहा. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.